नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी आणि अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे, आपलं आधार कार्ड. विचार करा, 2026 मध्ये आपल्या आधार कार्डच्या डिझाईनमध्ये एक ऐतिहासिक बदल होणार आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा बदल आपली वैयक्तिक माहिती, आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी एक मोठी ढाल बनून येणार आहे. डेटा चोरीला जाण्याची जी धाकधूक आपल्याला सतत असते ना, ती या सादरीकरणानंतर नक्कीच कमी होईल याची मला खात्री आहे. आता एक साधं उदाहरण पाहूया. नवीन मोबाईल सिम घ्यायचं असेल, बँकेत खातं उघडायचं असेल किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, आपण अनेकदा अगदी सहज आधार कार्डची झेरॉक्स काढून देतो. पण ती झेरॉक्स एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात देताना मनात कधी अशी शंका येते का की माझी ही माहिती खरोखर सुरक्षित असेल ना, कुणी याचा गैरवापर तर करणार नाही? ओळख चोरीला जाण्याची ही भीती अगदी रास्त आहे आणि याच रोजच्या टेन्शनवर आज आपण एक कायमस्वरूपी उपाय समजून घेणार आहोत. हे सगळं कसं होणार आहे ते आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे झटपट पाहूया. 1. झेरॉक्सची जोखीम. 2. आधार कार्डचा नवा अवतार. 3. एन्क्रिप्टेड QR कोडची जादू. 4. आधार विजन 2032 आणि सुरक्षा. आणि 5. आपण आता नक्की काय करायला हवं. हे सगळे मुद्दे समजून घेतले की या नव्या बदलाचे चित्र अगदी स्पष्ट होईल. तर आपला पहिला मुद्दा आहे झेरॉक्सची जोखीम. आपली माहिती खरोखर सुरक्षित आहे का? सध्या आपण जे फिजिकल आधार कार्ड वापरतो त्यात एक मोठी अडचण आहे. होतं काय, आपण अनेक ठिकाणी कागदी प्रती देतो. हॉटेल्स, दुकाने किंवा इतर संस्थांमध्ये ह्या प्रतींचे अक्षरशः ढीग साठवलेले असतात. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि तो महत्त्वाचा 12 अंकी आधार क्रमांक अगदी सहज दिसतो. आणि नेमकी इथेच फसवणुकीची किंवा आपली माहिती लीक होण्याची सर्वात मोठी जोखीम निर्माण होते. ही खरंच एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे, ज्याकडे आपण अनेकदा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, आधार कार्डचा नवा अवतार. याच समस्येवर UIDAIने एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. 2026 मध्ये येणारं हे नवीन डिझाईन आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा दिलासा ठरणार आहे. हा बदल किती मोठा आहे हे इथे स्पष्ट दिसतंय. सध्याच्या आधार कार्डवर आपली सगळी माहिती अगदी स्पष्टपणे छापलेली असते. पण 2026च्या नवीन डिझाईनमधला सर्वात क्रांतिकारी बदल म्हणजे कार्डवरून व्यक्तीचं नाव, पत्ता आणि तो 12 अंकी क्रमांक पूर्णपणे गायब होणार आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. प्रत्यक्ष कार्डवर आता फक्त आपला फोटो असेल आणि एक सुरक्षित QR कोड असेल, बाकी काहीही नाही. या बदलाचा थेट फायदा काय? समजा भविष्यात चुकून आपलं हे नवीन आधार कार्ड कुठे हरवलं किंवा कोणाला त्याची झेरॉक्स दिलीच, तरीही टेन्शन घेण्याचं काहीच कारण उरणार नाही. कारण कार्डावर वाचण्यासारखं काही असेलच कुठे. जो डेटा डोळ्यांना दिसतच नाही तो कोणी चोरणार कसा? या एका अतिशय हुशार बदलामुळे झेरॉक्समधून होणाऱ्या गैरवापराचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. जर कार्डावर नाव आणि पत्ता नाहीये, तर मग आपली सगळी माहिती गेली कुठे? याचं उत्तर आहे आपल्या तिसऱ्या मुद्द्यात, एन्क्रिप्टेड QR कोडची जादू. घाबरू नका, आपली माहिती कुठेही हरवलेली नाहीये. ती फक्त एका अत्यंत सुरक्षित ठिकाणी लपवली गेली आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे एन्क्रिप्टेड QR कोड. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा QR कोड म्हणजे एक प्रकारची मजबूत डिजिटल तिजोरी आहे. आपली सर्व माहिती या तिजोरीत अगदी सुरक्षित आहे आणि ही तिजोरी फक्त सरकारच्या एका विशिष्ट चावीने म्हणजेच त्यांच्या अधिकृत स्कॅनरनेच उघडता येते. यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये काय? जरी ती माहिती कार्डावर छापलेली नसली तरी ओळख पटवण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी या QR कोडच्या आत अगदी व्यवस्थित साठवलेल्या आहेत. आपलं पूर्ण नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि तो 12 अंकी आधार क्रमांक सगळं काही तिथेच आहे. पडताळणीच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड केलेली नाहीये. फक्त आपल्या डेटाभोवती सुरक्षेची एक अभेद्य भिंत उभी केली आहे. या सुरक्षेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रस्त्यावरून जाणारा कोणताही व्यक्ती स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्याने हा QR कोड स्कॅन करून आपली माहिती काढू शकत नाही. ही माहिती वाचण्यासाठी UIDAIचं अधिकृत ॲप किंवा सरकारचं अधिकृत स्कॅनरच लागतं. थोडक्यात सांगायचं तर आपला डेटा पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहे आणि चुकीच्या हातात जाण्यापासून 100% सुरक्षित आहे. हे सर्व बदल एका मोठ्या योजनेचा भाग कसे आहेत ते आता पाहूया आपल्या चौथ्या मुद्द्यात, आधार विजन 2032 आणि सुरक्षा. हा सुरक्षेचा प्रवास कसा पुढे जातोय ते इथे पाहता येईल. आजच्या घडीला आपण डिजिटल आधार ॲपचा वापर करू शकतो. त्यानंतर 2026 मध्ये हे नवीन सुरक्षित कार्ड डिझाईन सर्वांसाठी लागू होईल आणि ही सगळी पावले आपल्याला थेट आधार विजन 2032 कडे घेऊन जात आहेत.
हे एक असं भविष्य आहे जिथे देशातील प्रत्येक नागरिकाची डिजिटल ओळख अत्यंत भक्कम आणि सुरक्षित असेल. UIDAIच्या म्हणण्यानुसार या नव्या बदलामागे सर्वात मोठा उद्देश एकच आहे: नागरिकांची गोपनीयता जपणे आणि फसवणूक थांबवणे. हा केवळ कार्डचं डिझाईन बदलण्याचा अट्टाहास नाहीये, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना अधिक सुरक्षितता देण्याचा आणि डेटाचा गैरवापर मुळापासून थांबवण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आणि तोच आपला 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे. आपण आता नक्की काय करायला हवं? 2026 यायला अजून थोडा वेळ आहे. मग तोपर्यंत आपण आपली सुरक्षा कशी वाढवायची? बघा, सुरक्षेसाठी 2026ची वाट पाहत बसण्याची अजिबात गरज नाही. आजपासूनच आपण काही अत्यंत सोप्या गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट, स्वतःच्या स्मार्टफोनवर UIDAIचं अधिकृत ॲप लगेच डाउनलोड करा. दुसरी गोष्ट, ओळख पडताळणीसाठी कागदी कार्डाऐवजी हे डिजिटल आधार वापरण्याची सवय लावा. हे खरंच खूप सोपं आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे खरंच अत्यंत गरज नाही तिथे आधार कार्डच्या कागदी झेरॉक्स प्रती वाटणं तात्काळ थांबवा. थोडी सावधगिरी बाळगलेली केव्हाही चांगलीच. तंत्रज्ञान जसं वेगाने बदलत चाललंय तसं आपणही आपल्या सवयी बदलणं आता खूप गरजेचं आहे. नवीन आधार कार्ड कसं काम करणार आहे आणि आपली माहिती कशी सुरक्षित राहणार आहे हे आता नक्कीच स्पष्ट झालं असेल. जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. उद्या आपल्या कुटुंबाची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आजच या सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याची आपली तयारी आहे का? चला तर मग या डिजिटल बदलाचं स्वागत करूया आणि आपली माहिती कायम सुरक्षित ठेवूया.